सायंकाळी करा या प्रभावी स्तोत्राचे पठण। अशी एक सेवा करा ज्याने घरात नांदेल सुख, शांती, समृद्धी, आनंद। प्रत्येकजण तुमच्या मनाप्रमाणे वागेल, तुमच्या मनाप्रमाणेच सर्व होईल। परंतु हे सर्व करताना तुमचं मन आनंदी असलं पाहिजे। तुमच्याकडे जेवढ्या गोष्टी किंवा तुमच्याकडे जेवढं धन समृद्धी आहे त्याच्यात तुमचं मन सुखी असलं पाहिजे। तुम्ही कोणाशी तुलना करू नका, कोणाचं वाईट पाहू नका, तेव्हाच तुम्हाला या सेवेचं फळ भेटेल। तर चला, तुमच्या सुखासाठी, तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होण्यासाठी मी देवी लक्ष्मीची सेवा सांगणार आहे। ती तुम्हाला सायंकाळी 6:30 ते 7च्या सुमारास करायची आहे, ज्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी अखंड प्रसन्न राहील, आर्थिक स्थिती सुधारेल, घरातील वातावरणावर, लोकांवरही खूप मोठा प्रभाव होईल। ही सेवा पुरुष स्त्री कोणीही केली तरी चालेल, कोणत्याही आर्थिक प्रॉब्लेममधून बाहेर पडाल। आवर्जून सुरू करा ही सेवा। परंतु ती सेवा करताना सायंकाळी तुमचे खिडकी दरवाजे उघडे असावे, खेळती हवा असावी, दिवाबत्ती करा, धूपदीप करा, देवापाशी तुळशीपाशी दिवा लावा, देवासमोर बसा, घंटानाद करा, हळद कुंकू लावा, पाया पडा। धनवृद्धीसाठी तुम्हाला कनकधारा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। वाचता येत नसेल तर यूट्यूबला लावला ना ऐकला तरी चालेल, परंतु ते देवासमोर बसूनच म्हणा। परंतु तू फास्ट याच्यात लावू नका, तो शांतपणे ऐका। खूप प्रभावी स्तोत्र आहे। तसेच महालक्ष्मी अष्टकम 1, 5, 7, 11 तुम्हाला पाहिजे तेवढे म्हणा। 11 वेळा म्हटलं तर अगदी उत्तम होईल। 1 ते 8 त्याच्यामध्ये ओवे आहेत आणि 9व्यामध्ये फलश्रुती आहे, तोपर्यंत कंटिन्यू करा। तसेच श्री सुक्तम सगळ्यात प्रभावी सेवा, एकदा म्हटली तरी चालेल, फलश्रुती त्याच्या आवर्जून म्हणा। आता माता लक्ष्मीच्या सेवा झाल्या, आता माता लक्ष्मीबरोबरच आपल्याला विष्णू भगवानांची सेवा पण करायची आहे। ती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे व्यंकटेश स्तोत्रम व विष्णू सहस्त्रनाम यांचेही पठण करा। याचबरोबर स्वामींची नित्यसेवाही जरूर करा, तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही। या सेवा तुम्ही जेवढ्या कराल त्याच्या दुप्पट तुम्हाला फळ भेटेल, त्यामुळे अवश्य सेवा करा। आवर्जून तुम्हाला कसा अनुभव येतोय तो मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।